लातूरच्या रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन करण्यात आले। सरकारी खुर्चीवर बसून गाणं गायल्याने कारवाई करण्यात आली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले। उमरी तहसीलदार तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर गायन गायले गेले। सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नांदेडच्या उमरी येथून लातूरच्या रेणापूरला प्रशांत थोरातांची बदली झाली होती। रेणापूरला प्रशांत थोरातांची बदली झाली। 29 जुलैला बदली झाली आणि 30 जुलैला कार्यमुक्त झाले होते। 8 ऑगस्टला आयोजित निरोप समारंभात त्यांनी गाणं गायलंय। तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्याचं समोर आलंय। तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणं गायलं आणि त्यानंतर शासनाची प्रतिमा मलिन झाल्यानं थोरातांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे। पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मौज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे, निलंबित केलं आहे। आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही। या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।